शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य. संस्कार आणि आरोग्य शाळा. नमस्ते, माझे नाव हरेश पांडुरंगपुरे. मी निवडणुकीमध्ये उभा आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी मला बहुमताने विजय श्रीरामाचं चिन्ह 3 नंबर आहे त्याच्यावर सगळ्यांनी वोट द्या. हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. मुलांना बोलवा. मुलं शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. संस्कार आणि आरोग्य शाळा. आतापर्यंत मुलांचं टोटल मतदान झालेलं आहे. 51% मतदान झालेलं आहे. 51 मुलांचं. मुलींचं 65% झालेलं आहे. शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर. सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. ज्ञान याला जगीमान. गुणवंतांचा सन्मान. ज्ञान याला जगीमान. गुणवंतांचा सन्मान.
ज्ञान ज्ञान ज्योती प्रकाशान फळे दूर तो अंधार शाळा सुंदर सुंदर फळे दूर तो अंधार शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा ज्ञानाचे भांडार शाळा सुंदर सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा सुंदर सुंदर शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य संस्कार आणि गुहे आश्रम शाळा येथील विद्यार्थ्यांनी घेतला मतदानाचा अनुभव. गुहे आश्रम शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधींची दमदार निवडणूक. विद्यार्थी प्रतिनिधीसाठी अतिशय अटीतटीची लढत. विद्यार्थी प्रतिनिधीसाठी एकूण 91% मतदान झाले. निवडणूक लढविण्यासाठी एकूण 17 उमेदवार रिंगणात होते. मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात केले मतदान. दहावीचा साईराम राऊत 64% मिळवत विजयी झाला. 9वीचा हरेश भोये 56 मते मिळवत विजयी झाला. 10वीच्या लता गांगुडाला 86 मते मिळाली. 47 मते मिळवत विजयी झाले. विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक 2024-25. विजयी उमेदवार साईराम राऊत, हरेश भोये, लता गांगुडा आणि ज्योती गावित. नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योती गावित. इयत्ता 10वी शिकत आहे. आमच्या शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडणुका घेण्यात आल्या. मी प्रतिनिधी म्हणून उभी होते आणि सगळ्यांनी मला प्रतिसाद दिला. त्यात मला 47 मतं पडले आणि मी विजयी होऊन आले. धन्यवाद. मी साईराम रसिक राऊत, इयत्ता 10वी शिकत आहे. आमच्या शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक घेण्यात आली. ती भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रमाणेच घेण्यात आली. त्याच्यात सर्वांनी आनंदाने सहभाग घेतला. मी उमेदवार म्हणून उभा होतो. मला प्रचंड बहुमताने विजय मिळाले.